हॅलो फ्रेंड्स, तर चला बनवूयात कन्यापूजनसाठी चना मसाला. तर त्यासाठी मी अशा प्रकारचे हरभरे घेतले होते. त्यानंतर लसूण, कढीपत्ता, अद्रक आणि खोबरं आणि कोथिंबीर. त्यानंतर एवढे असे 3 टोमॅटो मी मोठे घेतले होते. कांदे घेतले होते 5-6 असे चिरून त्याला बारीक करून, आणि सगळ्याची अशी फाईन पेस्ट बनवायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये. हे पहा, मी आता टोमॅटो पेस्ट, त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं याची पेस्ट बनवली होती, आणि कढीपत्त्याची पेस्ट आपल्याला नाही बनवायची. आता याच्यासाठी मी मोहरीचं तेल वापरलं होतं. कढईमध्ये सर्वप्रथम तेल टाकलं होतं मी. आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलोची हरभऱ्याची भाजी बनवायची होती, त्यामुळं त्याच्यानुसार मी तेल टाकलं होतं. आणि आता कुठलाही मोठा स्वयंपाक करताना असं नॅपकिन घ्यायचं असं, जेणेकरून पटापट आपल्याला हात वगैरे पुसता येतात. जेवढी आपण स्वच्छता ठेवू तेवढं चांगलं असतं, का तर आपण बाहेरच्या छोट्या छोट्या मुलींना आपण खायला घालत असतो. त्याच्यामुळे आपणच स्वतःहून त्यांची काळजी घ्यायची असते. मग तेल टाकून त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकली, टोमॅटोची प्युरी टाकली, आणि ती छान मीठ टाकून त्याला परतवल्यानंतर, शिजू दिल्यानंतर वरून अद्रक, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट टाकली होती, खोबऱ्याची ही अशी पेस्ट टाकली, आणि ती पण छान अशी शिजू द्यायची. आता ह्याला तेल काही सुटणार नाही, का तर मी खूप जास्त प्रमाणामध्ये तेल काही मी ओतलेलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला तेल सुटलेलं दिसणार नाही. पण तरीही त्याला छान असं परतून घ्यायचं, खूप एकसारखं त्याला असं परतून घेतलं तुमच्या अंदाजानुसार. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी फक्त लाल तिखट, मीठ, हळद टाकलं होतं, आणि घरचा थोडासा काळा मसाला टाकलेला. आता छोट्या मुली खायला येणार, त्याच्यामध्ये तिखट त्यांच्या बेतानेच टाकायचं, आणि वरून थोडासा छोलेचा मसाला टाकायचा. आता आपण जरी छोले पुरी कन्यापूजनला करत असलो, तरी त्यासाठी वापरले जाणारे जे हरभरे असतात ते आपले हे गावरान असे देशी हरभरेच वापरतात, छोले वापरत नाहीत. तर कोणी कोणी छोलेही वापरतं, पण मान हा देवीला काळ्या चणांचा असतो. तर त्याच्यानंतर असं छानसं वाटून घेतल्यानंतर मीठ टाकून छानसं त्याला शिजू द्यायचं त्या मसाल्याला. आणि आता खूप सारं हरभऱ्याची भाजी करायची आहे, म्हणून ती मी कढईत न करता ज्या कुकरमध्ये मोठ्या मी हरभरे बॉईल करून घेतले होते, हा मसाला मी हळूहळू त्या भाजीतच टाकणार आहे, आणि पाणी टाकून कुकरमध्येच उकळू देणार. का तर ती सर्व झाल्यानंतर आपण त्याला छान असं मुली येईपर्यंत झाकून ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये मसाला ॲड करून कुकरमध्ये पाणी टाकून त्याला छान एक उकळी येऊ देणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकल्यानंतर तुम्हाला तो पातळ पातळ वाटेल, पण जसं आपण गॅस बंद करू अर्धा एक तासाने तो आपोआप घट्ट होऊन जातो. हरभऱ्याची भाजी त्याला घट्टपणा येतो, का तर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी असते, त्यामुळे त्याला आपोआप घट्टपणा येतो. आणि जास्त पण पाणी नाही ॲड केलं मी, थोडं पाणी टाकलं होतं, ते तुम्हाला दिसेलच. आणि पाणी टाकून त्याला असं छानसं वरून कोथिंबीरनी गार्निशिंग करून असं त्याला झाकून ठेवायचं आहे. आता एवढं मी थिकनेस ठेवला होता, पण त्याच्यानंतर खूप घट्ट अशी भाजी झाली. जेव्हा अर्धा तासाने मी जेव्हा खोलली, त्याच्यानंतर गॅस बंद करून एक उकळी आली की गॅस बंद करायचा, आणि मग झाकून ठेवायचं. ते आपोआप